श्री स्वामी समर्थ सर्वांना. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. असं म्हणतात की 12 वर्ष जर तुम्ही कोणता नियम घेतला आणि 12 वर्ष न चुकता जर तुम्ही त्या नियमाचं पालन केलं तर 12 वर्षानंतर तुम्हाला साक्षात भगवंताचं दर्शन होतं. तुम्ही नियम कोणताही घेऊ शकतात आणि हे भरपूर ठिकाणी भागवतामध्ये कथेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि हे एका वृंदावनामध्ये असलेले एक संन्यासी बाबा असतात, त्यांना माहिती होतं त्यांच्या गुरुकडून की असा नियम आहे म्हणून. तर मग ते तेव्हापासून ठरवतात की मीही एक नियमाचं पालन करेन जेणेकरून 12 वर्षानंतर मला श्रीकृष्णाचं दर्शन होईल म्हणून. आणि ते संन्यासी असतात त्याच्यामुळे ते मधुकरी वगैरे मागून यायचे, ते खायचे. आणि असं त्यांच्याकडे खूप साऱ्या अशा सुविधा वगैरे काही नव्हत्या. एक छोटंसं त्यांची झोपडी असते आणि त्यांच्याच अंगणामध्ये थोडे काही झाडं फुलं होते. त्याच फुलांपासून ते एक माळ बनवायचे आणि ते श्रीकृष्णाला अर्पण करायचे. पहिल्या दिवशी जेव्हा ते माळ बनवून जातात तेव्हा ते श्रीकृष्णाला प्रार्थना करतात की मी 12 वर्षाचा नियम बनवला आहे की मी रोज तुम्हाला माझ्या अंगणात जे फुलं असतील ते, असं विशिष्ट प्रकारच्या फुलांचं नाही, जितके फुलं भेटतील तितके जे फुलं असतील ते फुलं, त्यापासून मी एक माळ बनवेल, एक हार बनवेल जो तुम्हाला रोज अर्पण करेल. 12 वर्ष मी नित्यनेमाने हे करेल, पण जेव्हा माझे 12 वर्ष पूर्ण होतील तेव्हा मात्र मी हार बनवेल, तो तुम्हाला देणार नाही. त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल आणि मग मी तुम्हाला तो हार घालेल. असं म्हणून तो त्यांचा नियम सुरू करतात. हा नियम खूप जण आजही करतात. आणि असं नाही आहे की तुम्हाला काहीतरी हार फुलच द्यायचं आहे, साधं तुम्ही एक तुळशीपत्र पण अर्पण करू शकतात. पण तुम्हाला हे 12 वर्ष न चुकता कंटिन्युअसली हे करायचं आहे. आणि मग बाबांचं इतकं असं असतं की आता मला 12 वर्षानंतर भगवंताचं दर्शन होणार आहे म्हणून ते खूप उत्साही असतात. आणि ते रोज एकही दिवस गॅप न पडता त्यांचा नियम सुरू करतात. पहिलं वर्ष होतं, दुसरं वर्ष होतं, तिसरं वर्ष होतं, असे त्यांचे दिवस जात असतात. आणि मग फायनली त्यांचं 12वं वर्ष, शेवटचं वर्ष सुरू होतं. मग त्यांना फार आनंद असतं की आता बस हे एकच शेवटचं वर्ष आहे आणि हे झालं की मला माझे भगवंताचं दर्शन होणार. त्यांना खूप आनंद होत असतो की किती दिवस म्हणजे वर्षापासून हा नियम करत होते ते. आणि मग जसं त्यांचे पहिला महिना होतो, दुसरा महिना होतो, तिसरा महिना, असं करत करत त्यांचा शेवटचा महिना येतो. त्यांना इतका आनंद होतो, इतका आनंद होतो की आता भगवंताचं दर्शन होण्यापासून, भगवंत मला भेटण्यापासून फक्त 30 दिवसांचं अंतर आहे आणि त्यानंतर साक्षात माझे प्रभू माझ्यासमोर राहतील. आणि मग त्या इतके आनंदाने सर्व ह्या गोष्टी करत असतात की आता थोडेच दिवस राहिले, थोडेच दिवस राहिले. आणि असं करत करत तो शेवटचा दिवस येतो. आणि मग बाबा त्या दिवशी बाबांना झोपच लागत नाही, पटकन उठतात, सगळे अंगणात जे काही त्यांचे फुलं असतात त्याची मस्त एक छान माळ बनवतात आणि ठाकूरजींच्या मंदिरामध्ये जातात. आणि त्यांना फार भरून येतं की मी 12 वर्षापासून नियम बनवला होता भगवंताला प्राप्त करण्यासाठी आणि तो शेवटी आज पूर्ण होतोय. आणि त्यांना फार असं आनंद पण होत असतं, रडू पण येत असतं. आणि मग ते श्रीकृष्णाला हार अर्पण करतात आणि म्हणतात की उद्या झालं, मी जो नियम बनवला होता ठाकूरजी तो आज कंप्लीट झाला. आता उद्या मी एक सुंदर माळा बनवेल तुमच्यासाठी मी भोग पण बनवेल, पण मी तुमच्या मंदिरात येणार नाही. आता उद्या तुम्हाला माझ्याकडे यावं लागणार आहे. आणि त्यांचं ह्या गोष्टीवरती म्हणजे त्यांच्या गुरूंनी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांचा गुरुवरती खूप विश्वास असतो की माझे गुरु सांगताय म्हणजे माझे भगवंत येणारच म्हणून. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. ते लवकर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठतात, सगळं आवरतात. त्याच्यानंतर ते लगेच स्वयंपाक त्यांना म्हणजे श्रीकृष्णासाठी भोग बनवायचा असतो म्हणून. आणि त्यांची परिस्थिती काही नसते कारण की ते संन्यासी असतात. मग ते काही घरी मधुकरी मागतात, त्याच्यामध्ये ते भरपूर सारं अन्न आणतात, त्याच्यापासून ते भोग तयार करतात प्रभूसाठी. आणि फुलांची खूप सुंदर माळा बनवतात आणि वाट बघत बसतात की आता कृष्ण कोणत्याही क्षणी माझ्या घरी येतील म्हणून. आणि इकडे असं होतं की देव काही येतच नाही. आणि मग सकाळची वेळ होते. मग त्यांना असं वाटतं की मंदिरामध्ये तर खूप गर्दी असते ना, काकड आरती असते, त्याच्यानंतर सकाळची आरती असते, स्नान असतं, अभिषेक असतं, त्याच्यामुळे प्रभूंना उशीर होत असेल, त्याच्यामुळे ते येत नसतील. पण दुपारचं जेवण जे असतं म्हणजे जो राजभोग असतो तेव्हा तर प्रभू माझ्याकडे नक्की येतील, 12 वाजताच्या आरतीच्या वेळेस नक्की येतील. पण भोग आरती पण, राजभोग आरती पण होऊन जाते तरी श्रीकृष्ण येत नाही. मग त्यांना असं वाटतं की आज बहुतेक मंदिरामध्ये ना खूप गर्दी आहे, खूप सारे भक्त येतात ना, सगळ्यांना दर्शन द्यायचं, सगळ्यांच्या समस्या ऐकायचं, तर देवाला वेळ नसेल भेटला, येतील. आणि वृंदावनामध्ये किंवा सगळ्या साईडला कसं कृष्णाचे मंदिरं 12 ते 4 बंद असतात. मग त्यांना असं वाटतं की राजभोगमध्ये 56 भोग असतात
एवढं सगळं जेवल्यावरती देवाला थोडासा आराम पण करायचा असेल तर ते येतील संध्याकाळी. जेव्हा 4 वाजता कपाटं उघडतील मंदिराचे, तेव्हा माझ्याकडे प्रभू येतील. मग ते संध्याकाळची वाट बघतात की आता 4 नंतर श्रीकृष्ण केव्हा येतील. इकडे संध्याकाळीही कपाट उघडले जातात तरी देव काही येत नाही. संध्याकाळचं त्यांना भोग होतो तरी देव येत नाही. मग त्यांना असं व्हायला लागतं ना, थोडंसं ते नाराज व्हायला लागतात की का नाही येते देव माझ्याकडे. मी तर सगळं व्यवस्थितच केलं होतं, एकही दिवस गॅप नव्हता पडू दिला. मग इकडे असं होतं आणि त्या काळी काही असं घड्याळी वगैरे नव्हत्या, त्याच्यामुळे असं लवकरच अंधार होऊन जातो आणि मग पूर्ण वृंदावनातनं असं होतं की देवाचे कपाट पण बंद होऊन जातात. रात्र होऊन जाते, सगळे लोक झोपी जातात, तरी श्रीकृष्ण यांच्याकडे येत नाही. आणि मग बाबांना मात्र फार रडायला येतं की मी इतक्या वर्षापासून 12 वर्ष ऊन वारा पाऊस कशाचीही चिंता न करता फक्त गुरुवरती विश्वास ठेवून 12 वर्षाचा नियम बनवला आणि त्याच्या बदल्यात मी काय मागितलं की मला फक्त भगवंताचं दर्शन व्हावं. एवढी एक छोटीशी माझी इच्छा होती, तीही देवाने पूर्ण केली नाही. मी तर 12 वर्षामध्ये एकही दिवस कोणत्याच प्रकारची कंप्लेंट केली नाही. मनापासून मी सगळं भक्तिभावाने केलं. तरी माझ्या समोर जर देव येत नाहीये, मला दर्शन देत नाहीये, तर मग अशा देवाच्या इथे मी का हे करू ना. मला आता ह्या वृंदावनामध्ये राहायचंच नाहीये. मी आत्ताच्या आता या क्षणाला वृंदावन सोडून जाणार. जर इथे भगवंतालाच माझी गरज नाहीये तर मी तरी का राहू ना. आणि ते तर काय संन्यासी असतात, तर 2-4 जोडी त्यांच्याकडे कपडे असतात. मग ते त्यांचे कपडे घेतात, त्याचं गाठोडं बनवतात आणि सकाळपासून त्यांनी इतकं प्रेमाने देवासाठी नैवेद्य बनवलेला असतो. त्यांना फार वाईट वाटत असतं की मी आज माझ्या भगवंताला माझ्या हाताने भरवणार होतो, पण देवच आले नाही. मग ते त्यांचा नैवेद्य असतो तो बांधतात, त्याची शिदोरी बनवतात आणि वृंदावन सोडून जायला निघतात. आणि बरीच रात्र झालेली असते आणि मग बाबांना रडू येतंय, पस्तावा येतोय, बडबड करताय, श्रीकृष्णाला रागवताय, चिडताय की कसला देव ना, हे सगळं खोटं आहे, काही देव बिव नसतो. एवढं आपण केलं आणि काही आलेच नाही, देवाला आपली गरजच नाही आहे. ते एवढे मोठे मोठे राजभोग आणि ते सगळं 56 प्रकारचं भोग त्याला भेटतात, तर तो गरिबाच्या घरी कशाला येणार खायला, असं म्हणून त्यांचं ना बडबड चालू असते. आणि तितक्यात काय होतं ना, समोरून खूप साऱ्या गायी येतात आणि ना त्यांना एक गाईचा धक्का लागणार, तेवढ्यात एक मुलगा त्यांचा हात धरून त्यांना बाजूला ओढतो आणि म्हणतो, बाबा तुम्हाला दिसत नाही का समोरून किती साऱ्या गायी येत आहेत, तुम्हाला जर धक्का लागला असता तर. आणि मग एकदम बाबा भानावर येतात आणि बाबांचं असं असतं की आधीच त्यांचा मूड खराब असतं. तर मग बाबा त्याला म्हणतात की ठीक आहे ना, उडवलं असतं तर उडवलं असतं, तुला काय ना, मला काही फरक नाही पडत. तर तो मुलगा म्हणतो, तुला नसेल फरक पडत पण मला पडतो ना, कारण की गाई माझ्या आहे, माझ्या गाईंनी जर तुला काही झालं असतं तर लोक तर मलाच बोलतील ना. आणि बाजूला हो. तर मग बाबा म्हणतात की किती अशा गाई ना तुझ्या. मग तो मुलगा म्हणतो, जोपर्यंत माझ्या गाई जाणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्हाला उगाच लागून जाईल. आणि मग बाबा म्हणतात, पण आहेत किती तुझ्या गाई ना. तर मुलगा म्हणतो, 9 लाख गाई आहे बाबा माझ्या, जायला जरा वेळ लागेल, तोपर्यंत तुम्ही ना इकडे झाडाखाली उभे राहा. आणि तो मुलगा ना बाबांना घेऊन साईडला असा उभा राहतो आणि बाबांच्या डोळ्यातून असं पाणी येत आहे, खूप वाईट वाटतंय. आणि मग तो मुलगा म्हणतो, बाबा एवढ्या रात्रीचं तुम्ही कुठे चालले. तर बाबा म्हणतात की मला नाही राहायचं म्हणे वृंदावनामध्ये, मी वृंदावन सोडून चाललो आता. तर मग तो मुलगा म्हणतो, अहो पण एवढ्या रात्री जायची काय गरज ना, तुम्ही उद्या सकाळी पण जाऊ शकतात ना, आता किती रात्र झालेली आहे. आणि मग बाबा म्हणतात की नाही नाही, मला तर ह्या वृंदावनामध्ये एक क्षणसुद्धा राहायचं नाही आहे. मग तो मुलगा म्हणतो, पण असं झालं काय ना की तुम्हाला एक क्षणसुद्धा इथे राहायचं नाही आहे, की तुम्ही उद्या सकाळची पण वाट नाही बघत आहे. मग बाबा म्हणतो की तो कृष्ण काही हे नाही आहे ते नाही आहे, मी 12 वर्षापासून एवढा नियम बनवला आणि काय त्याच्या बदल्यात मागितलं की तू मला फक्त दर्शन दे आणि मग मी तुला हार बनवला आहे, तो माझ्या हाताने तुझ्या गळ्यात घालेल, तू माझ्या घरी ये आणि मी माझ्या हाताने तुला भरवेल. पण त्या कृष्णाला काही माझी दया आली नाही आणि तो कृष्ण काही आला नाही. आणि असा जर तो देव आहे तर मग मी तरी इथे काय राहू ना, जर त्यालाच माझी गरज नाही तर मी कशाला इथे राहू, मग मला नाही राहायचं इथे, मी चालला आता वृंदावन सोडून. मग तो मुलगा म्हणतो की मग हिच्यात काय आहे. तर बाबा म्हणे, तेच त्या कृष्णासाठी एवढं मी बनवलं म्हणे, मी 4 घरी मागून आणलं, एवढं प्रेमाने त्याच्यासाठी बनवलं आणि त्याला कुठे माझी दया आली म्हणे. मग तो मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही हे सकाळपासून बनवलेलं आहे ना, आता तर ते थोड्या वेळाने खराब पण होऊन जाईल. आणि इकडे असं असतं ना की कृष्ण जे जेवणार त्याच्यानंतरच बाबा जेवणार ना, तर सकाळपासून बाबांनी काहीच खाल्लेलं नसतं. त्यांनी देवाची वाट बघण्यामध्ये तेवढे हे असतात ना की त्यांनी पाणी पण पिलेलं नसतं त्या दिवशी. आणि मग बाबा म्हणतात की हां, आता तर हे सगळ्यापासून बनवलं, हे तर खराब होऊन जाईल. मग तो मुलगा म्हणतो की हे अन्न खराब होऊन जाईल, तुम्ही फेकून द्याल, त्यापेक्षा मग मला द्या ना, मी खातो, मलाही तशी भूकच लागली आहे. मग बाबाला वाटतं की अन्न फेकण्यापेक्षा हा मुलगा खातो, याच्या तरी तोंडात जाईल ना, कृष्णाने तर काही खाल्लंच नाही. मग तो म्हणतो की ठीक आहे खा. मग तो मुलगा म्हणतो,
पण बाबा मी कसं काय खाऊ ना, माझ्याकडे तर पाणी बिणी पण काही नाही आहे आणि माझे सगळे हात शेणाने भरलेले आहे, त्याचा सगळा वास येतोय ना, मी आत्ता गाई घेऊन आलो. तर एक काम करा ना, तुम्ही तुमच्या हाताने मला भरवा. बाबा म्हणतात की हे जर डोक्याला असतात ना, मला कृष्णाला भरवायचं होतं, कृष्ण तर काही आला नाही आणि हा मुलगा जबरदस्ती गले पडतोय. आणि एक तर बाबाला त्यात म्हणजे न बाबाची बोलण्याची मनस्थिती आहे, ना बाबाला तिथे राहण्यामध्ये आहे, बाबाचं असं मन हे झालेलं आहे आणि तिच्यात हा मुलगा असं म्हणतो. मग बाबाला फार हे होत असतं की काय माझ्या मागे लागला म्हणून हा. आणि मग तो ना बाबांना खूप फोर्स करतो. मग बाबाला असं वाटतं की ठीक आहे, जाऊ दे, आपण याला भरवू. आणि जसं तो ना त्या मुलाला भरवायला जातो ना, तेव्हा त्या मुलाच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तो म्हणतो की बाबा, 12 वर्ष झाले मी रोज तुझ्या हातची माळ घालतो, आज तुम्हाला माळ नाही घालणार. आणि एकदम असं बाबा बघतात ना की हा कोण आहे. तर तिथे साक्षात श्रीकृष्ण त्यांच्या चतुर्भुज रूपामध्ये प्रकट होतात. आणि मग बाबाला जसं श्रीकृष्णाला बघतात ना, बाबाला इतकं रडू येतं की मी सकाळपासून तुझी वाट बघतोय, किती तरसवलं ना मला. मग बाबा म्हणतात की नाही नाही, आता तर मला इथे राहायचंच नाही आहे. मग कृष्ण म्हणतात असं नको करू बाबा, 12 वर्षापासून मी हार घालायची मला एवढी तुझी सवय झाली आहे की मी आज मंदिरामध्ये, म्हणजे असं म्हणतात की त्या दिवशी श्रीकृष्णाच्या विग्रहाला पुजाऱ्यांनी इतक्या वेळेस हार घातला पण ते हार न तुटून जात होते. त्या दिवशी बाबांचा हार नाही घातलेला, तर कृष्णाच्या विग्रहाने कोणताच हार घातलेला नव्हता. आणि बाबा म्हणतात की नाही, मी तर आता वृंदावनामध्ये राहणारच नाही. आणि इतकं रडू येते श्रीकृष्णाला बघून. आणि बाबांना श्रीकृष्ण म्हणतात की तू मला सोडून जातो, मला सोडून नको जाऊ ना, मला तुझी इतकी सवय झालेली आहे. आणि जसं आणि त्याच्या हातून देवांनी त्यावेळेस भोजन केलं होतं. आणि त्यावेळेस श्रीकृष्णांनी इतकं छान हृदयाशी आपल्या भक्ताला घेतलं होतं. असा 12 वर्षांचा त्यांचा जो नियम होता, त्याचा भाव श्रीकृष्णाने पूर्ण केला होता. इतकी साधी सरळ भक्तीचं स्वरूप आहे. फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे. तुम्ही देवाला फूल द्या, पान द्या, खायला द्या, नका द्या, पण तुमचं जर जेवढं तुमच्या भावामध्ये एवढं प्रेम पाहिजे की ते भगवंतापर्यंत पोहोचतं आणि साक्षात भगवंत तिथे येतात आणि आपल्याला दर्शन देतात. असं भक्तीचं स्वरूप आहे. आणि असे बरेच जण आजही असे नियम करतात. आणि काही जर चुकलं असेल तर क्षमा मागते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.